शून्य झालंय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मारायचं तर टॉपच्यालाच मारायचा, हाच वज्र निर्धार इथे केलाय फलंदाज अर्थात सुनीलने. पहिला बॉल जो मात्र चौकार आला, दुसरा चेंडू खाली राहिलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. दोन्ही संघ एक एक सामना हरलेले आहेत. सुनील पाटील आणि दर्शन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी आघाडीला येत असताना पाहायला मिळालाय. राब्याचा खेळाडू आहे, बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल फाईन लेगला केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी ते मात्र झालेली पाहायला मिळाली, परंतु धाव आलेली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं आपण म्हणतो. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला हार पत्करावी लागलेली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून आणण्याचा पलीकडे जास्त काही करू शकणार नाही. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती सुनील पाटीलच्या बॅटमधून चौकार. आणि तदनंतर क्षेत्ररक्षक केवळ चेंडू उचलून आणण्याचा प्रयत्न करत होते. 10 धावा धावलक्यावरती आहेत. सुनील पाटील स्ट्रायकर एंडवरती आपण त्यांना पाहत आहोत. छोट्या चणीचा आहे खेळाडू. एक चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. यावेळेला कोलातला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. थँक्यू. वीर मराठा जो हे संघ आपला फोटो सेशन कदाचित क्लिअर करेल, कारण सुपर 8 मध्ये ते दाखल झालेत. फोटो सेशन झालेलं नाहीये. त्याचं कारण होतं सुनील जास्तीचा लेट राहिला. लेट आले, सेट बनलेत. धाव फलकावरती धावा बनल्यात. तर 14 पहिल्या षटकाचा एकंदरीत आपण पाहतोय खेळ इथे संपलेला पाहायला मिळालाय. धाव फलकावरती 14 आहेत. अनिकेत ॲज अ स्कोरर म्हणून, ऑपरेटर म्हणून आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. साई प्रीतच्या माध्यमातून ज्यांना आपण पाहत आहोत. साई प्रीत, अनिकेत. आज मात्र आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मॉडर्न डे आहे. जास्तीची चॅटिंग आणि तदनंतर मग थेट प्रेक्षेपण. पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. राम मात्रेला आपण पाहतो आहोत. राम मात्रेला इन्व्हाइट करण्यात आलंय गोलंदाजी मार्क वरती. त्याला आपण पाहतो. धावा थांबवण्याचं गरजेचं राहील. पहिल्या षटकामध्ये 14 आलेले पाहायला मिळाल्या. 14 ऑन दी बोर्ड आहेत. राम गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत आहेत. हे षटक महत्वाचं राहणार आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्यात येईल का? कारण टीमचा महत्वाचा बॅटर दर्शन पाटील, संघाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटला धावांचा लळा लागतो. मोठी फटकेबाजी तो नेहमी करतो. रांगोळी काढल्याप्रमाणे षटकार चौकारांचे कलर भरतो. पहिला बॉल फेस केला, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
या खेळाडूचा मी उल्लेख आधीच केला होता. तो बाहुबली आहे. त्याच्याकडे पूल चांगले आहेत, त्याच्याकडे हुक चांगले आहेत, ड्राईव्ह चांगले आहेत. मोठे फटकेबाजी करण्यासाठी तो निष्णात आहे. स्ट्राईक एंड वरती यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो दर्शन पाटीलला. तांबडशेत गावाचा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाहुबली आहे. पुढचा बॉल वेगाने उजव्या शीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आलाय. बॅट आणि बॉल मध्ये जिथे जास्तीची पोकळी ठेवणं गरजेचं राहणार आहे. थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावणारे चेंडू टाकावे लागतील. सायंकाळची वेळ झाली ना की लेफ्ट हँडर बॅटर जास्तीचे महत्वाचे राहू शकतील या मैदानावरती. कारण हवेचा झोत आणि हवेचा वेग ज्या रीतीने चालू आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कबसला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. वेगाने धाव 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती बनलेले एकंदरीत आपण पाहत आहोत. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं हे तर कौतुकास्पद बाब आहे. खरं तर आपण अनेक वेळेला म्हणतो ना की क्रिकेटमध्ये क्रिकेटची अ-आ-ई नियमपर्यंत जाणणं आणि ती गिरवणं यासाठी कटिबद्ध राहणं ही बाब फार महत्वाची राहते. कवसला केले दोन्ही स्ट्रोक. 6 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात फलंदाज दर्शन पाटीलच्या बॅटमधून. यावेळेला कॉट बिहाइंडची अपील करण्यात आलेली नाहीये तर खरं तर खेळाडू इथे झालाय तो बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला. दर्शन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रवीजी म्हात्रे साहेब जोहे यांच्या माध्यमातून दीक्षित पाटीलच्या चौकार 3 बॉल 3 चौकार आणि 3 चेंडू 3 षटकारासाठी 1,000 रुपयाला कॅश प्राइज आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या अर्थात 20 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दीक्षित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. रावेचा खेळाडू आहे. दीक्षित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन आहे, कर्णधार आहे, दिशादर्शक आहे, नेता आहे. संघाचा म्होरक्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती 20 बनला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. महत्वाची बाब ही राहणार आहे की इथून इंटेन्शन कसे राहतील दीक्षितचे. पुढचा चेंडू यावेळेला थेट यस्तांचा वेध. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज दीक्षित आला तसाच गेला. बाद. रवींद्रजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार. रवींद्र म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये. 11,111 रुपये. सतीजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून संदेश घरत 2,000 रुपये. 3 बॉल 3 षटकार. परमेश पाटील 1,000. तेजस नाईक 5,000. 500 रुपये. 3 बॉल 3 षटकार. थांबा 11 नंतर आले होते 3 ती झाले 14. 14 नंतर 1 12 18,000 झाले. 3,000 तुमचे 21,000 झाले. 3 बॉल 3 षटकारासाठी आदरणीय मनोज पाटील साहेब यांच्या माध्यमातून सिंगल षटकारासाठी 500 रुपये खजिनदार साहेब आणि संदेश गरज 500. 2,000 तुमच्याकडून झाले 23. 3 धावा धावून काढल्या तर 3,000 रुपये. हा सर्वाधिक महत्वाचा आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. चला 24,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी प्रवीण पाटील दाखल झाल्यात. कंटिन्यू 3 बॉल डॉट झाले तर 500 रुपये हे मुळात प्राइस आहे. चला 1 डॉट आलाय 2 बाकी आहेत.
500 रुपयाचा कॅश प्राइज प्रवीण पाटील ठरू शकतील. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती धावा बांधल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक सामना असाच करत होतो. रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. अलिबागच्या दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये स्पर्धा चालू होती. मला आठवतं 40 ते 50 हजार रुपये एका बॉलसाठी पाहिलेत मी. आणि आज तोच दिवस मला पुन्हा एकदा आठवला. कोण म्हणतं की नोटबंदी आली होती. मैदानाच्या आतमध्ये जिथे आज प्रवीण पाटील साठी 21,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 बॉल 3 षटकारांसाठी. प्रिंटे पाटील, ध्रुवास पाटील, विनोद पाटील यांच्याकडून सार्थक मात्रेच्या विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये आलेले आहेत. धावफलकावरती धावा 20 बांधल्यात. 2 फलंदाज बाद. 20 धावा धावफलकावरती आहेत. मला आता उत्सुकता एवढीच लागली की प्रवीण पाटील स्ट्राईक एंड वरती कधी येणार. 20 ला 2. आडवा बाटणे बाची लिडिंग एज. तू चल मैं आया. साईबाबांचे गीत आहे. मी निघालो तुम्ही येताना. फलंदाज बाद. हा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधून पारितोषिक आलंय 1100 रुपये 3 बॉल 3 षटकारासाठी प्रवीण पाटील साहेब यांच्यासाठी. प्रवीण पाटील साहेब 22 झाले. समीर बोले रत्नागिरी यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 डॉट 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 बॉल 3 धावा पळून काढला तरी 500 रुपये आहे. मला तर प्रवीण पाटील साहेब असं वाटतं ना की गोलंदाजाची चर्चा करायला काही हरकत नाही आहे. जर का 22 आणि 23,000 लागू शकतात तर गोलंदाजाची चर्चा करूयात. 20 ला 3 गोलंदाजी मार्क वरती सार्थक आहे. तो तसं करणार नाही. त्याच्या विकेट हॅट्रिक साठी 5,000 आहे. आणि तो टीमचा कॅप्टन आहे. विकेट टेकर म्हणून पाहायला मिळतो. ही मजेदार बाब होती बाजूला सारा. फलकावरती 20 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. जोक सपाट. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर रोहन पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5,000 जमाही झालेत. सार्थकच्या विकेट हॅट्रिक साठी आलेले आहेत. दुर्वास, विनोद आणि पिंटा पाटील यांच्या माध्यमातून जे पारितोषिक होतं ते जमाही झालंय. सार्थकला 2 विकेट अजूनही हव्यात. पुढचा चेंडू यावेळेला मागून दांडी उडवली आहे. दॅट अ सरप्राइज. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. ये क्या हुआ. फलंदाज बाद. टीनाला 2014 साली माझी लॉन्चिंग झाली ॲज अ प्रोफेशनल कॉमेंटेटर म्हणून. खरं तर मी आतापर्यंत हे पाहिलेलं नाहीये जेवढ्या पारितोषिक लागले ते मिळालेत. फार क्वचितच असं घडतं. परंतु सार्थक त्यातला एक वाटतोय की त्याला विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये जमा झालेले आहेत आणि ते मिळवू शकतो तो. आज तिथे तो आलेला आहे. त्या उंबरट्यावरती आहे. 20 ला 4 फलंदाज बाद झाल्यात. काय प्रेक्षक वर्गाला थोड्या वेळापूर्वी दाखवण्यात आलं होतं. सेलिब्रिटी आपल्या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण पाहत आहोत. 20 ला 4 फलंदाज बाद. हॅट्रिकचा बॉल. अद्याप या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक झालेली आहे. साहिल मात्रेच्या नावावरती एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे. दुसरी पाहायला मिळणार का. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे मंगेश. हॅट्रिकचा बॉल वेगाने टाकला. बॅटची आतली कडा. थांबा इथे घडते तरी काय. विकेट झाली आहे का कंप्लीट किंबहुना नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. पाय कुठेही पाहिलं जाईल. मला वाटलं सार्थक मागे पाहिल आणि कदाचित रनआउट करणार नाही. परंतु त्याला जिंकायचं आहे. दोन्ही सामने एक सामना हरलेला आहे. मिसफिल्ड झाली होती. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती. परंतु त्याच वेळेला मंगेश जोशी जे आहेत ना ते धारातीर्थी पडले होते. मंगेश आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा ओके थँक्यू ते ओके आहेत. आणि फलंदाज मंगेशला माघारी परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते होत बाद. आणखीन एक धक्का. जो 20 ला 5वा फलंदाज मंगेश जोशी बाद.
सार्थक मात्रेने कदाचित मागे पाहिलं नसावं, कारण मंगेश 2 गोलांटेवड्या त्याने खाल्ल्या होत्या. क्रिकेट बद्दलची एकात्मता बांधिलकी जपायची असते, परंतु आपण म्हणतो ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सारं काही आपण मान्य करतो, कारण जिंकण्यासाठीच खेळायचं आहे. हार कदापि कोणाला मंजूर नसते. 20ला 5 बाद झाल्यात. 22,000 5,000 अजून ऍड करूयात. वैभवजी ठाकूर साहेब अध्यक्ष यांच्याकडून 3 षटकारासाठी 5,000 साहेब. 27 झाले. 27 झालेत प्रवीण पाटील साहेब. 2 बॉल डॉट केलात 500 आहेत. आई बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मला 27 नको, मला धावा हव्यात. सिंगल त्यांच्या माध्यमातून येते. संघाची धाव संख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. चला, डॉटचं पारितोषिक संपलं. 3 बॉल 3 षटकारांचं बाकी आहे आणि मला वाटतं 1 चेंडू आणि 3 धावा पळून करण्याचाही बाकी आहे. धावफलकावरती 21 बांधल्यात. 5 फलंदाज बाद. प्रवीण पाटील साहेबांसाठी एवढं प्रेम जर का आज या संपूर्ण आयोजन समितीने दिलंय, तर खऱ्या अर्थानं माझे अध्यक्ष देखील आहेत. पुढचा चेंडू सार्थक. यावेळेला ऑन साइडला टर्न केला. पहिला बॉल फेस करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवल्या. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न इथे हाणून काढलाय. सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 22. एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. सार्थक मात्रेने या षटकामध्ये लगाम लगावली आहे. धावा इथे रोखल्यात. दत्तात्रेयजी म्हात्रे साहेब यांनी मन मोठं केलंय. 1 षटकार मारा आणि 3,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. हातातोंडाशी आलं होतं. 1,500 रुपये जवळपास गेले होते, परंतु कॅचही ड्रॉप झालाय. प्रवीण पाटील साहेबांना कदाचित कोणी आउट नाही घेणार. धावफलकावरती धावा ते एकंदरीत एकेरीच्या मदतीने 23. 3 षटकांचा खेळ संपला. 23ला 5. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. हिमांशु कला केंद्र कुलदैवत जोहे प्रतीकजी मोकल साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या समालोचनासाठी आलेला आहे. त्यांचे विशेष करून आम्ही आभारी राहू. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 23. 5 फलंदाज बाद. 1 षटकार प्रवीणजी पाटील साहेब यांनी लगावला, तर रिव्हर्सच्या एका षटकारासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. उपाध्यक्ष बंटीजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून मला वाटतं 28 झाल्यात. धावून 3 घेतल्या तरी 500 आहेत, म्हणजे 1,000 झाले. धावून 3 घेण्यासाठी आहेत. 3 बॉल डॉट 500चे आहेत प्रवीणजी पाटील साहेब. खरं तर ते हसतायत की पारितोषिक ऐकून ते अचंबित झालेत. 28,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल 3 षटकार. कॅन यू इमॅजिन? अहो, सॅलरी नाही एखाद्याची 28,000. तुम्हाला 3 बॉलला 3 6 मारा, 28,000 मिळणार आहेत. रिव्हर्सला 3,000 आहेत. 25,000 रुपये 3 बॉल 3 षटकी आणि 1 षटकारासाठी 3,000 रुपये आहेत. 23ला 5 गोलंदाजी मार्क वरती अजित मोकल गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहेत. धावून 3 500 आहेत. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळलेत. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. 3री घ्या साहेब. नाही, दुहेरीच कंप्लीट झाली की नाही? 2री धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहे. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 25 ऑन दी बोर्ड. चला, रनआउट झाले तरी 500 रुपये कॅश प्राइज आहे. आता पारितोषिक सगळ्यासाठी आहेत. प्रवीण पाटील साहेबांसाठी थोड्या वेळाने ते बॅट बाजूला ठेवणार आणि हात कोपरापासून जोडून म्हणणार बस करा आता. खोलातला बॉल कव्हर्सला खेळला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न वेगाने इथून कंप्लीट करण्यात आल्या त्या 2.
खरं तर एका बाजूला विकेट गमावल्यानंतर असं एका क्षणाला वाटतंय ना की या धावा ज्या काही अतिरिक्त स्वरूपामधूनही बहाल करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. तन्मय पाटील आणि त्याच्या साथीला प्रवीण पाटील जोडीला मैदानाच्या आतमध्ये आहेत. फलकावरती धावा बांधल्या तर 27-5 फलंदाज बाद. पुढचा चेंडू लोअर फुलतो आडवा बॅटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे 3 बनू शकतील. नाही, केवळ 2 घेतल्यात. केवळ दुहेरी येतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. प्रयत्न चांगले राहिले. बाउंड्री लाईन वरती आपण संघासाठी किती महत्वाचे आहोत, उपयुक्त आहोत. आपला हजरजबाबीपणा आणि त्याच वेळेला संघासाठी उपयुक्तता त्याने दर्शवली. उजव्या अशीच्या बाहेर कट केलाय. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध आला चौकार. पाटील साहेब चौकारासाठी पारितोषिक नाहीये. चौकाराच्या मदतीने 33 बनल्या. 5 फलंदाज बाद. शेवटच्या अजून काही चेंडूचा खेळ शेष. एकंदरीत 8 बॉलचा खेळ बाकी आहे. फलकावरती धावा बनल्या त्या 33-5 फलंदाज बाद. चला घाई व्हायला हवी. जास्तीचा वेळ व्यतीत होतो याच्याकडे लक्ष वेधूयात. फलकावरती धावा बनल्या त्या 33-5 फलंदाज बाद. दमदार असं दर्जेदार असं आयोजन असणारी स्पर्धा आपण पाहतो. पुढचा चेंडू लोअर फुलटोज ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकेरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. अमित मोकल कडवेचा हा गोलंदाज जो असा राहिला ना, अजित मोकल तो मात्र मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. 34 तर बनलेल्या पाहायला मिळाल्यात. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शेष पूर्वार्धामधील पाहायला मिळेल. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. यावेळेचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 6वा धक्का. आणखी एक फलंदाज तन्मय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. अनिकेत मोकल गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं, ज्याने अफलातून क्षेत्ररक्षण केलं होतं बाउंड्री लाईन वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. प्रवीणजी पाटील साहेब यांच्यासाठी 2 चेंडू 2 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जवळपास 30,000 होऊन बोली लागली आहे. फलकावरती 34ला 6. मला वाटतं जेवढी पारितोषिक ज्या मान्यवरांनी लगावले त्यांना आत्मविश्वास या गोष्टीचा आहे की प्रवीणजी पाटील साहेब काय पारितोषिक मिळवणार नाहीत. फलकावरती 34ला 6. यावेळेला ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव, केवळ एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 35. 6 फलंदाज बाद. 38ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. डू ऑर डाय. जो संघ विजेता राहील त्याला संधी आहे आणि जो हारेल त्याला गाडी नंबर 1752. रुपेजी पाटील साहेब क्राइम ब्रांच युनिट 2 से आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांचे आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चला याच गोष्टीची आवश्यकता होती, कारण 35 ते 30,000 पारितोषिक लागतं तर क्राईम ब्रांचची आवश्यकता होती. 36 बनल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. जिंकणाऱ्या संघाला आणखीन एक संधी आहे. हारणाऱ्या संघासाठी या स्पर्धेचे दरवाजे बंद होती. त्यासाठी जिंकणं गरजेचं आहे. जिंकणं हे फार सर्वाधिक महत्वाचे आणि मोलाची बाब राहणाऱ्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी. अनिकेतचा हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, त्याने डिप्लाय झेल. धक्का आणखीन एक. जवळपास 30 ते 32,000 रुपये पाण्यात. फलंदाज प्रवीण पाटील बाद. सुनील पाटील अर्थात मैदानाच्या आतमध्ये गोल्डन मॅन दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी 11,111 रुपये 3 बॉल 3 षटकारासाठी पारितोषिक लगावण्यात आलेला आहे. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचं पारितोषिक आहे 25,000 रुपये. प्रवीणजी पाटील साहेब यांच्यासाठी जवळपास 30,000पेक्षा जास्त प्राइज लागलं होतं. 2 चौकारांसाठी देखील गोल्डन मॅन 500 रुपये. यावेळेला हा बॉल डायरेक्ट हिट सुपर हिट नेम लागला, गेम झाला. फलंदाज आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. संदेजी गरज साहेब यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 500 रुपये आहेत. हेमंत मोकल साठी केवळ एका षटकारासाठी पारितोषिक आहे. पंच आउट आहे. हॅलो 36ला 8 बाद. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल. यावेळेला कबसला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी धाव दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धावा तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? केवळ 2 वरती समाधानी आहेत हेमंत भोकल. दुहेरीच्या मदतीने 38 बनल्या. 8 फलंदाज बाद. शेवटच्या एका बॉलचा शेष. चला तयार व्हा आदित्यभाई इलबंद हनुमानपाडा. आपल्याला शेवटचा सामना खेळायचा आहे, त्यासाठी आपण तयार राहा. एक मॅच तुम्ही परास्त झालेला आहात. या सामन्यातील विजेता आपल्या अगेन्स्ट खेळेल. खोलातला बॉल इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथून झाला. 2 धावा निश्चित. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनेल ती 40-41 धावसंख्येचं एक मापक आणि एक छोटा आव्हान इथे उभं करण्यात आलंय. आणि आव्हानाचा पाठलाग कसा करण्यात येतो परमेश पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. या उत्तरार्धामध्ये 40 धावा रोखल्या जाणार की बनवल्या जाणार. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये बदल करूयात. त्याआधी काही विशेष मान्यवरांचे सन्मान करण्यात येतील. यस थँक्यू. जाऊया आपण सन्मानाकडे. आदरणीय रुपेश पाटील क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. मी हंगरापूर विभाग प्रीमियर लीगचे कल्पेश म्हात्रे यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. लेजंड खेळाडू भोसले सर खर तर रुपेश पाटील यांच्या नावावरती सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार हा देखील रेकॉर्ड यांच्या नावावरती राहिलेला आहे. सन्माननीय रुपेश पाटील यांचा हा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी अनेक आरोपींना अक्षरशः त्यांच्या घरात जाऊन ज्यांनी पकडलेत असे रुपेश पाटील यांचा हा सन्मान आपण अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळाला. मॅच कडे जाऊया. बिग फाईट, इट्स अ डू ऑर डाय. जिंका, पुढे जा. आणि जर का पराभूत झालात गाडी क्रमांक 1752 रेडी आहे गेट वरती. मॅच कडे जाऊया. पहिल्या सत्रात घडलंय काय एकदा आपण स्कोर कार्ड वरती लक्ष टाकूया. पहिल्या षटकासाठी सार्थक म्हात्रे 14 रन्स खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये राम म्हात्रे कमबॅक करत असताना फक्त 6 रन्स
आणि त्यानंतर पुन्हा एकदा सार्थक म्हात्रे बॅक टू बॅक 2 विकेट्स. तिसऱ्या बॉलवरती रनआउटची विकेट. सांघिक यश त्या ओव्हरमध्ये आल्या रन्स 3. चौथ्या षटकामध्ये रन्स 11 आणि अंतिम षटकामध्ये रन्स पाहायला मिळाल्या फक्त 6. टार्गेटचा जर का आपण विचार केला तर 41 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. बिग फाईट. फोर्टी 41 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साहिल कला केंद्र जोहे आणि त्यांना फाईट करत असताना सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोली, संतोष दादा पाटील आणि विनोदजी म्हात्रे यांची फ्रँचाइज टीम मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सुपरस्टार खेळाडू अंडर 19 गटातून पुढे आलेले हे 2 सुपरस्टार खेळाडू आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने सार्थक म्हात्रे जोहे आणि त्याच्या बरोबरीने कुणाल पाटील दादर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 41 टार्गेट. इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं सत्र, आल्हाददायक वातावरण आणि अशा या परिस्थितीत या रन्स डिफेन्स होतील का? या जाऊया मैदानाकडे. स्ट्राईक गोलंदाज पहिल्या षटकासाठी दीक्षित पाटील आणि त्याच्या समोर मात्र पाहायला मिळेल कुणाल पाटील. दीक्षित पाटील टू कुणाल पाटील असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. 41 रन्स तुम्हाला थांबवावे लागतील जर का तुम्हाला आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळायची असेल तर. आज जर का आपण विचार केला तर वीर मराठा जोहे हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. त्याचबरोबरीने कालच्या दिवसाचा जर का आपण विचार केला तर काल सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ कुलदैवत इंटरप्राइजेस अंतोरे, आयकॉन खेळाडू सूरज म्हात्रेच्या नेतृत्वात हा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. आणि तदनंतर त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी सात्विक अँड स्वरूप 11 दर्शन दादा यांचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. अर्थातच कॅप्टन प्रसाद पाटील च्या नेतृत्वात हा संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. द गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. 41 टार्गेट. ऑन स्ट्राईकला कुणाल पाटील सोबत कॅप्टन सार्थक म्हात्रे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गेम ऑन. 41 टार्गेट, 5 षटक, 30 चेंडू, 41 हे समीकरण. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिला. व्हेरी फर्स्ट बॉल, इट्स अ वाईट बॉल. पहा ह्या इनिंग मध्ये गोलंदाजी करणाऱ्या खर तर साहिल कला केंद्र जोहे टीम साठी प्रत्येक व्हाईट बॉल हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या रन्स खर्च करायच्या नाहीये आहेत. अशाच प्रकारची स्ट्रॅटर्जी, विकेट्स घ्याव्या लागतील. पॉवर प्ले मध्ये रन्स कमी खर्च करायचे आहेत, परंतु त्यांच्या अगेन्स्ट टेक्निक वापरावी लागेल. पूल करायचा होता, पायावरती आदलला, हाईट जास्त आहे. आमचे संतोषजी चौधरी सर शिरडोन दोन्ही अंपायर त्या ठिकाणी जरूर सांगत असताना की हाईट जास्त असेल. डॉट बॉल आला वाईट नंतर. खर तर हा निर्धाव चेंडू. बॅटल फार मजेशीर राहणार आहे, फार मजा येईल. कॉम्बॉक्स मध्ये आमचे मित्र 12th मॅन विशालजी गोलिमडे हमरापूर यांना खर तर आपण जरूर पाहतो. रॉबेन कडून दीक्षित पाटील. चांगला चेंडू आहे, ते सर्रार व्हेरिएशन, वेगावरती स्वार झाला. अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. ऑफ स्टिकच्या बाहेर. अर्थातच 5व्या 6व्या स्टंप वरची ही गोलंदाजी डॅशिंग, डायनामिक, ज्यांचं नाव संपूर्ण भारतामध्ये सध्या गाजतोय. आशीर्वाद आर्ट्स चे ओनर, हमरापूर विभाग प्रीमियर लीग चे दमदार अध्यक्ष आदरणीय वैभव ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना मोस्ट वेलकम. फिरून खेळला, शॉर्ट पिच चेंडू होता. या खराब चेंडूचा
समाचार घेत असताना चेंडूला पाठवले फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला. सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 रन्स विदाउट लॉस. पॉवर प्लेचे षटक 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस तेच 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 तर्रार. लाऊड अपील, लाऊडली अपील. उत्साह भरपूर आहे. दोन्ही पंच या ठिकाणी एकत्रित येतील. तदनंतर जरूर विचार विनिमय त्या ठिकाणी होणार आहे आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी अपेक्षित राहणार आहे. संतोषजी सर, फलंदाज OUT आउट. चला, फलंदाज रेडी ठेवायचा आहे. आयोजन कमिटीला देखील आमची विनंती आहे, एखादा सदस्य आपण तिकडे पण पाठवा आणि त्यांना सूचना द्या प्लीज. पण डगआउट मधून आपण खेळाडू तयार ठेवा. सिद्धी शोभन वॉरियर्स खार सापोली टीमला आमची विनंती असेल, चौथ्या चेंडूवरती सफलता मिळाली दीक्षित पाटील आणि त्याच्या टीम अर्थातच साईल कला केंद्र जोहेला. फलंदाज बाद झाला कुणाल पाटील इन ॲट नंबर 3. नितेश पाटील तांबडशेत बालू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. दीक्षित पाटील, सुनील पाटील, लक्षात ठेवा. प्रवीण पाटील, 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पारितोषिकांचा वर्षाव पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला, परंतु ते पारितोषिक मात्र पटकावता आलं नाहीये. सुवर्ण संधी होती मी तर म्हणेल प्रवीण पाटील साठी, परंतु 40+ झाल्यानंतर आहे ना थोडासा फॉर्म देखील डाऊन होतो असं म्हणावं लागेल. हेच पारितोषिक जर का 10 वर्षा आधी जर का असतं तर कदाचित सहज प्रवीण पाटील यांनी ते पटकावलं असतं. नेक्स्ट बॉल, फर्निचर तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा. 2 विकेट्स गमावलेत पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये. 41चं टार्गेट. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत. दादर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अमोल ठाकूर भवा यांचं या ठिकाणी शुभ आगमन थोड्याच वेळात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दर्शन घरत. अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. लाऊडी अपील पायावरती आदळलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक मात्र नावावरती राहिलंय दीक्षित पाटील या गोलंदाजाच्या नावावरती. पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च केल्या फक्त 5 आणि विकेट्स मिळाल्या 2.
पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 5-2 अशी स्थिती पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झालाय. स्वस्तात गडी बाद झालेत. कुणाल पाटील 4 या धावसंख्येवरती वैयक्तिक आणि तदनंतर नितेश पाटीलला अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये दीक्षित पाटीलने. पहिल्याच चेंडूवरती दांडी गुल करत असताना पॅव्हलिनचा सरळ रस्ता दाखवला. सेकंड ओव्हर साठी मंगेश जोशी दादर. सेन्सिबल क्रिकेट पॉइंटला बीट केलाय. चेंडू मात्र निघाला आता डीप पॉइंट रिजन कडे सरळ सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. वेलकम फॉर पहिल्या चेंडूवरती चौकार. खर तर सुरुवात करत असताना सार्थक म्हात्रे पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला फक्त बघ्याची भूमिका घेत होता आणि तदनंतर जशी स्ट्राईक मिळाली पहिल्याच चेंडूमध्ये आपल्या टिपिकल स्टाईल मध्ये अकाउंट ओपन करत असताना जोहेचा वंडर बॉय सार्थक म्हात्रेला आपण पाहतोय. हा ट्रॅकर होता, दिशा द्यायची होती, बॅटची कडा घेत चेंडू मात्र पाठीमागे निघाला. शॉट फाईन लेग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. डॉट बॉल आला. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. आता या मुसीबत या अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये परिस्थितीत सार्थक म्हात्रेला एक एंड पकडून ठेवावा लागेल. 41 टार्गेट जरूर आहे. टॅपिंग क्रिकेट पॉइंट कडे चेंडू जरूर पाहायला मिळेल. सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. डबल 1. 11 2 क्षमा असावी 10 डबल फिगर मध्ये 10-2 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अक्षय पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. सलगचे 3 षटकार जर का सार्थक म्हात्रेच्या बॅट मधून आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आपण देणार आहोत. स्पर्धा मोठी आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव एटीएम खुला झालाय असं म्हणूया. बॅटची लिडिंग एज एसटी रक्षक कडे चेंडू निघालाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जे प्रेशर आणि सेकंड ओव्हर मध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये 2 डॉट बॉल, 2 विकेट्स, 1 4 रन्स, 1 वाईड. लास्ट बॉल देखील डॉट राहिला होता. सो असं म्हणूया 3 डॉट बॉल. सेकंड ओव्हर मध्ये देखील 2 डॉट बॉल, 1 4, 1 सिंगल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहेत 10. याही वेळेस बॅटची कडा. एज अँड टेकन. कॉट व्ह्यू अँड द विकेट. एस्टॅनच्या पाठीमागे सुनीलने पकडलाय झेल. फलंदाज दर्शन घरतचा संपलाय खेळ. एक षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 रन्स आल्यात आणि 3 गडी बाद झालेत असं म्हणूया आपण. पण नॉन स्ट्राईकला सर सेनापती, कॅप्टन, आयकॉन खेळाडू आहे. जितके चेंडू सार्थक खेळेल ना तितके पर्सेंटेज चान्सेस विजयाचे राहतील सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली टीमला. जितके कमी चेंडू सार्थक खेळेल तितके कमी चान्सेस राहणार आहेत सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली टीमला. हे सूत्र आहे क्रिकेट मधलं. इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा आपण पाहतो असं नेहमीच वाटत असतं की ऑन स्ट्राईकला रोहित शर्मा किंवा विराट कोहली राहावा. या मॅच मध्ये देखील तेच गणित आहे. सार्थक किती चेंडू खेळेल आणि खेळले गेलेल्या चेंडूंवरती किती रन्स अर्जित करेल हे अतिशय महत्वाचं. अंतिम चेंडू आहे.
दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आपण पाहिला विकेटच्या पाठीमागे. आता सार्थकने सांगितलंय बस झालं, रन्स मी घेणार नाहीये. आता मात्र या संपूर्ण मॅचचे सूत्र मी हाताळणार आहे. ही संपूर्ण मॅच आता मी चालवणार आहे. ऍज अ आयकॉन, ऍज अ टीम कॅप्टन ती जिम्मेदारी माझ्याकडे आहे आणि ती जिम्मेदारी आता मला माझ्या खांद्यावरती घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 10 रन्स आल्यात, 3 विकेट्स गमावल्यात. येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये आता रन्स करायचे आहेत 31. संध्याकाळचं सत्र, पाटा विकेट काहीशी थोडीशी आता स्लो झाली की काय. एखादा स्पीड ब्रेकर जेव्हा समोर येतो ना तेव्हा आपण गिअर कमी करतो, एक्सिलेटर थोडं कमी करतो, ब्रेक लावतो. तशा प्रकारचा ब्रेक या इनिंग मध्ये आलाय की काय. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी आणि दोन्ही षटक खर तर या टीमच्या नावावरती राहिलेत. अर्थातच साहिल कला केंद्र जोहे या टीमच्या नावावरती दोन्ही षटक राहिलेत. परंतु ज्या विकेट वरती नेहमी ज्या खेळाडूला प्रॅक्टिस करताना आपण पाहतोय आपल्या गावातील या भव्य दिव्य क्रीडांगणावरती, होम क्राऊड, होम विलेज मध्ये सार्थक म्हात्रे हा गुणवान खेळाडू आहे. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट ते दाखवावं लागेल, शो करावा लागेल. आणि तशा प्रकारची एखादी मॅजिक इनिंग बऱ्याच वेळा सार्थकने अशा प्रकारच्या फसलेले सामने जिंकून दिलेले आहेत. परंतु गोलंदाजी कमालीची आहे. दीक्षित पाटीलचं पहिलं षटक, पहिलेच चेंडूवरती खरं तर व्हाईट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर केलेलं कमबॅक दीक्षित पाटीलचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज प्रवीण पाटील, अधिकचा वेळ घेत आहे आपण. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय अधिकचा वेळ घेऊ नका. बस संदेश घरत यांच्या डोक्यावरती भरपूर टेन्शन आहे, ते आम्हाला वारंवार सांगतायत. बंटी म्हात्रे आम्हाला वारंवार सांगतायत परमेश प्लीज स्पीडअप करायला सांग. बंटी म्हात्रे खरं तर आम्ही वारंवार त्यांना सांगतोय स्पीडअप करा प्लीज. थर्ड ओव्हर साठी तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्या स्पेल मधील दुसरं षटक घेऊन दीक्षित पाटील, आयकॉन टू आयकॉन. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू जरूर आपण पाहतोय, ते सर्रार, वेगवान, अतिरिक्त गती जरूर पाहायला मिळाली. आज दीक्षितची तितकीशी साजेशी फलंदाजी राहिली नाहीये, परंतु गोलंदाजी कमालीची केलंय. इम्पॉर्टंट मॅच आहे, डू ऑर डाय, जिंका पुढे जा. हारलात तर गाडी क्रमांक 1752 गेटच्या समोर उभी आहे. या स्पर्धेतून तुम्हाला निरोप घ्यावा लागेल. कोण जिंकणार ही लढत, कोणता संघ आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल आणि B2 या स्थानिक कोणता संघ जाणार आहे. दिशा दिले, वेल प्लेड असाच काहीसा मेसेज आला असेल. चेंडूला मात्र पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला. सार्थक म्हात्रेचा क्लास, चेंडू निघालाय सीमा पार, चौकार. मच नीडेड फोर, महत्वाचा खरं तर हा चौकार म्हणावा लागेल. पण मोमेंटम मिळेल का या चौकारानंतर. पुन्हा एकदा दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहे, 1 हँडेड चेंडूला फील्ड करायचं होतं. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल घाई करावी लागेल. रन्स झाल्यात पूर्ण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं अंतिम क्षणी दोन्ही खेळाडूंना. राजकारणामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे, व्यवहारामध्ये एका रुपयाला किंमत आहे आणि क्रिकेटमध्ये इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक सिंगल धाव, प्रत्येक एक रन्स आता मात्र महत्वाची राहील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा खांद्याचा अतिरिक्त वापर, गुडलँड स्पॉट वर ना बाउन्स घेणारा हा चेंडू खरं तर आपण पाहिला. क्लास दीक्षित पाटील आज सर्व काही 100% डेडिकेशन देत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. त्याच्या विरोधात सार्थक म्हात्रे. हे बॅटल जबरदस्त आहे.
कधी सार्थक तर कधी दीक्षित, कधी दीक्षित तर कधी सार्थक, असा गेम सध्या सुरू आहे. या मॅच मध्ये 41 टार्गेट आहे, छोटं टार्गेट आहे, परंतु नाकी 9 आलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. व्हाट अ फंटास्टिक बॉलिंग, जबरदस्त. तर ही गोलंदाजी पाहावतच राहावी असं वाटतं. तिकडे गली क्षेत्रामध्ये ज्यांच्यासाठी 32,000चं पारितोषिक लागलं होतं, प्रवीण पाटील कदा फोटो घ्यावा ना, असे उभे आहेत तिकडे कमरेवरती हात, परंतु लक्ष त्यांचं मात्र मॅच वरती आहे. महत्वाची मॅच आहे, त्यांना ठाऊक आहे या इम्पॉर्टंट मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी खरं तर संपूर्ण धाव मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने पुश केलाय, सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. सेकंडचा कॉल, फंबल, चुकीला माफी नाहीये मित्रा क्रिकेटमध्ये. जिकडे सिंगल होती तिकडे रन्स आल्या 2. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 3 षटकांमध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिद्धी श्रवण वॉरियर्स खार सापोलीची धावसंख्या आपण पाहतोय 18 ला बाद 3. खरं तर 18 या धावसंख्येवरती 3 विकेट्स गमावलेत. हॅलो. मी सर्वांचं लक्ष वेधून एक विशेष अनाउन्समेंटसाठी खरं तर आयोजकांनी माझ्याकडे माईक सुपूर्द केलाय. सर्वांचं लक्ष वेधेन मी. ही स्पर्धा ज्या पद्धतीने यशाचं उंच शिखर गाठते आहे, संपूर्ण आयोजन समितीने या पर्वाचे या आदरणीय अध्यक्ष वैभवजी ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पाडली जाते. परंतु संपूर्ण आयोजन समितीने हा निर्णय घेतला आहे की ही स्पर्धा जदवर आयोजित केली जाईल आणि जदवर या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. शेवटपर्यंत आदरणीय वैभवजी ठाकूर साहेबच अध्यक्ष राहणार आहेत आणि अगदी ही स्पर्धा जदवर राहणार, अगदी तोपर्यंत आपण वैभवजी ठाकूर साहेब यांना अध्यक्षपद बहाल केलेलं आहे. धन्यवाद. खरं तर त्यांना उदंड आयुष्य लाभो हेच खरं तर आपण म्हणूया. आणि जोपर्यंत ही स्पर्धा असेल तोपर्यंत अध्यक्ष पदाची जिम्मेदारी, जबाबदारी सन्माननीय वैभव ठाकूर यांच्या खांद्यावरती राहणार आहे. आशीर्वाद आर्ट्सचे ओनर भोसले सर खरं तर जगभरात ज्यांच्या गणेश मूर्ती प्रसिद्ध आहेत, फक्त भारतातच नव्हे तर परदेशात देखील ज्यांच्या गणेश बाप्पांच्या मूर्तीसाठी मागणी आहे, असे आशीर्वाद आर्ट्स चे खरं तर प्रोप्रायटर ओनर वैभव ठाकूर यांना ऑन स्क्रीन वरती पाहतोय. आणि त्यांचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर यांची निवड ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील झालेली आहे. चला थोडी स्पीडअप करायचं आहे. प्रवीण पाटील, आता आम्ही फक्त तुमचंच नाव घेणार आहोत, कारण की माझी अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं. आता जर प्रवीण पाटील यांना आमची विनंती आहे, प्लीज प्रवीण पाटील आपण थोडं स्पीडअप करायला सांगा प्लीज. 32,000चं पारितोषिक होतं. संदेश, 32,000 जर का आज मिळाले असते तर नवीन वर्षाचा पहिला दिवस होता बंटी म्हात्रे. परंतु जसं वय होत जातं ना तसं गेम थोडस कमी होत जातं. परंतु हेच पारितोषिक 5-10 वर्षाआधी जर का लावलं असतं तर प्रवीण पाटील यांनी सहज 3 षटकार ठोकले असते. बऱ्याचशे स्पर्धा, बऱ्याचशा मैदान ज्यांनी अक्षरशः गाजवलेत. आणि मागच्याच महिन्यामध्ये जी स्पर्धा संपन्न झाली मैत्री चषक, आणि त्या मैत्री चषकामध्ये खरं तर आम्हाला संधी मिळाली होती. प्रवीण पाटील यांची एक छोटीशी बाईट इंटरव्ह्यू आम्ही घेतले होते आणि बरंच काही क्रिकेट विषयी त्यांनी म्हणले होते. मॅच कडे आपण जाऊया. 2 षटक आणि विजयासाठी 23चं समीकरण, 12 चेंडू 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. इव्हनिंग सेशन, संध्याकाळचं सत्र, गेम ऑन. पहा, कुठेही जाऊ नका, सामना पाहत राहा, ऐकत राहा. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व. दिशा दिलाय, दिशा खराब त्या ठिकाणी होती आणि या चेंडूला मात्र सरळ पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनला. सीमा पार पार्थ कोलीवाडा यांच्या बॅनरच्या समोर जाऊन चेंडू आदळलाय. सीमा पार, चौकार.
4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 22 हॉटेल पार्थ कोलीवाडा हमरापूर फाट्यालगत खरं तर हे हॉटेल आहे. जरूर तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत सन्माननीय विनोद म्हात्रे. खरं तर आवर्जून या हॉटेलला तुम्ही भेट द्या. रुचकर आणि चविष्ट भोजन आणि खास करून मच्छी तुम्हाला या हॉटेलमध्ये जरूर मिळेल. चौकार आलाय गोलंदाज ऋतिकेश पाटीलच्या अगेन्स्ट. इकडे विकेटच्या पाठीमागे पकडलाय झेल. चौकारानंतर कमबॅक ऋषिकेश पाटीलचं. ऋतिकेश पाटीलचा फलंदाज अजित मोकल बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद झाला अजित मोकल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 22. इक्वेशन येणारे चेंडू बाकी असतील 10 आणि रन्स करायच्यात 19. ग्रामपंचायत दादरचे विद्यमान सदस्य अमोल ठाकूर भावा या नावाने खरं तर सुप्रसिद्ध आहेत. विनंती असेल मुख्य अतिथी मंचकावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अमोलजी ठाकूर त्यांचं या ठिकाणी वेलकम आपण करूया. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस. नीटचं टायमिंग जुळलं नाहीये. महेश ला जरूर आपण पाहतोय. घाई 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 अति घाई आणि संकटात नेई आणि खरं तर DRS वॉल रूम मध्ये आता मात्र थोडं टेन्शनचं वातावरण राहील. सार्थक म्हात्रेची विकेट जर का मिळाली साहिल कला केंद्र जोहेला तर जल्लोष. पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आपण पाहतोय. आमचे सन्माननीय कोहली सर ऑफिशियल्स या ठिकाणी जरूर आहेत. एसटी रक्षकाकडे चेंडू त्या ठिकाणी ग्लोव्ज मध्ये पकडण्याचा प्रयत्न. खेळाडू सुरक्षित आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला काही ना काहीतरी इव्हेंट्स पाहायला मिळतात. अर्थातच एक रोमहर्षक सामना. त्याचबरोबरीने आमचे दादरचे मित्र भाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सो मोस्ट वेलकम. भाईचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. सामना पाहण्यासाठी जय गिरोबादेव मैदानावरती या खरं तर दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती या. मॅच कडे जाऊया. ऋतिकेश पाटील ला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती फटका लाजवाब. चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या सरळ बाहेर. गॅप मधून चेंडू निघालाय. पसार झालाय सीमा पार. थँक्यू. 8 चेंडू आणि 14चं समीकरण. 8-14चं समीकरण. विशाल व्हॉट अ सुपर मॅच यार. डू ऑर डाय. जिंका आणि पुढे जा. महत्वाची मॅच आहे. दोन्ही फ्रँचाइज टीमचा जर का आपण विचार केला तर एक सामना ते पराभूत झालेत. हा जर का सामना तुम्ही पराभूत झालात गाडी क्रमांक 15-52 सरळ हमरापूरला विशाल जावं लागेल. परंतु जोपर्यंत सार्थक आहे दीक्षित पाटील यांचा जो संघ आहे अर्थातच साहिल कला केंद्र जोहे टीमला चंदन पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या. थँक्यू सो मच. ते देखील सामना पाहत आहेत. हाफ ट्रॅकर अक्षरशः तुटून पडलाय. सार्थक म्हात्रेचा क्लास. चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर.
सार्थक मात्र सेट झाला. हा चेंडू आहे ना त्याला फुटबॉल सारखा दिसत असेल आता. हाफ ट्रॅकरला नाही सोडणार मित्रा. नेक्स्ट बॉल समोरला आहे वेगवान गतिमान फटका हातात. होम डिलिव्हरी फ्लॅट वाईडिश लॉंग ऑफला पकडला जेल. बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गलाला. फलंदाज सार्थक मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला आणि या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये रन्स करायचे आहेत 8. चला एक विनंती असेल आमच्या डीजे मास्टरला की आई रायबादेवी रावेचा आपण गाणी लावायचं आहे. अंतिम षटकासाठी 32,000चं कॅश प्राइज ज्यांना आता लावलं होतं. आता पाहूया किती जणांचे एटीएम खुले होत आहेत. 8 रन्स जर का रोखले तर वैभव भाई यांच्याकडून 1,000, संदेश कडून 1,000, बंटी कडून 1,000, काकांकडून 1,000, कल्पेश यांच्याकडून 500, जयेश यांच्याकडून 500, मनोज भाई यांच्याकडून 2,000, तेजस्वी नाईक यांच्याकडून 500. मेडन षटक टाकलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मनोज भाई पाटील रावे यांच्याकडून. फिरून खेळण्याचा प्रयत्न स्टँड वरती अधल्लाय. स्विचिटचा प्रयत्न फसला. प्रवीण साठी हा पहिला विकेट. स्विचिट प्रयत्न आणि तिकडे मात्र प्रवीणच्या हाफ ट्रॅकर वरती महेश ने चूक केली असं म्हणावं लागेल. विकेट गमावलाय. प्रवीण हे कमबॅक या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. देवेंद्र पाटील कलवे यांच्याकडून देखील जर का या रन्स डिफेंड केल्या प्रवीणने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. फंटास्टिक मॅच आपण पाहतोय. महेश सारखा एक मोठा गडी बाद झालाय मिडल ऑर्डर बॅट्समन. चला अधिकचा वेळ घेऊ नका. आपण हे पारितोषिक देऊया.